सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ टेंभुर्णीत राष्ट्रीय समाज पक्षाचे आंदोलन. जत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे आयोजित सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जत शहर बंदची हाक देण्यात आली. या बंदला व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ दिवसभर मोठ्या प्रमाणावर बंद राहिली. अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली आस्थापने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे बाबासाहेब कांबळे, राहुल चंदनशिवे, श्रीकांत ओवाळे, अनिल पवार, जनार्दन बिराजदार, पांडुरंग जगदाने, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल कांबळे, महेश साबळे, लाला वाघमारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी केंद्र व राज्य शासनाने विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला. जत शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी बंदला दिलेल्या व्यापक प्रतिसादामुळे आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. दिवसभर शहरातील व्यवहारांवर बंदचा परिणाम जाणवत होता. तालुकाभर या आंदोलनाची चर्चा रंगली असून शासनाने नागरिकांच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. काल परवाची 20 तारखेला जे दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये या ठिकाणी काही घटना झालेल्या आहे. विद्यार्थ्यांवरती जे अनाशुनकारण मारहाण केले, हे सरकारने तुम्हाला सांगतो हे चुकीचं काम केलेले आहे. त्यांनी काय काट्या घेऊन, दगडे घेऊन, तलवारी घेऊन, काय पिस्तुले घेऊन काय अतिरेकी नव्हते विद्यार्थी. हे आमच्या मागणीसाठी, त्यांच्या स्वतःच्या मागणीसाठी नेटचा पेपर फुटल्या प्रकरणी त्यांनी काहीतरी विचारात सरकारने घेतील या उद्देशाने त्यांनी जंतर मंतरवरती सर्वजण एकत्र होत असताना काही समाजकंटकांनी आणि पोलिसांनी व केंद्र सरकारने त्याच्यावरती हमला केलेत. ह्याच्यामुळं आम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये व ऑल इंडियामध्ये तुम्हाला सांगतो की हे असं प्रकरण कधी होऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जे बंदचा हाक पुकारले होते त्याच्याबद्दल आम्ही जतमध्ये पूर्ण आम्ही 100% बंद करून सहकार्य केल्याबद्दल आणि माझा कमिटी पण आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन करतो आणि झालेल्या प्रकरणाबद्दल जाहीर निषेध करतो. 20 जुलै दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ह्याच्याखाली ज्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला त्या अनुषंगाने जर गेल्याच्या कातडीचं सरकारनं जर असं ठोस पाऊल उचललं तर त्या विद्यार्थ्याचं नुकसान, अमानुष नुकसान करून आज जे काही केलेलं आहे सरकारने, मारहाण, लाठीचार्ज वगैरे, त्या सरकारचं पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो. आज जवळजवळ सरकारनं जे काय गुंडगिरीची प्रथा चालू केली, आज संविधान मोडत आज जे काय गोष्टी केल्या, हे खरं तर विद्यार्थ्याचं हे लाजीरवाणी गोष्ट आहे. विद्यार्थी तिथे न्याय मागायला गेलेले असता त्या विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊन त्यांना लाठीचार्ज करून ते विद्यार्थी सांगत असताना, न्याय मागत असताना त्यांचं ऐकून न घेता आज गोरगरीब विद्यार्थी तिथे शिकत असलेले त्या विद्यार्थ्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करून त्यांना मारहाण करून हातपाय तोडून हे गुंडगिरी प्रतीचे जे सरकारांनी जे काही ठोस पाऊल उचलले त्या सरकाराचं ह्या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आणि त्या सरकाराला संविधान जे मोडून काढण्याचा जे निर्णय घेतला आहे त्यांचा हे जाहीरपणे निषेध करतो मी पहिल्यांदा. आणि जे गोरगरिबावर ज्या विद्यार्थ्यावर जर अन्याय झालेला आहे ते आम्ही सहन करणार नाही. ह्या सरकारने त्यांना जर विचार न करता हे जे ठोस पाऊल उचलले आणि ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली
आणि तिथं मला वाटतंय की विद्यार्थी असताना पोलीस नसून तिथं गुंडगिरीची प्रथा आणि गुंडगिरीच्या वर्दी घालून ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे. मी व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय तिथं पोलीस कर्मचारी नसून तिथं ते गुंडगिरीचे त्या मारहाण घालून केलेली अमानुषपणे केलेली आहेत. ते सगळे गुंड आहेत. ते गुंड लोकांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सरकारने त्याचा विरोध केला पाहिजे. आणि खरं तर त्यांनी कसं आहे चुकून केलेलं नाही, जाणून बुजून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यावर जे अमानुषपणे मारहाण केलेली आहे त्यांच्यावर हा खरोखर त्यांनी खटला करावा. और या गेंड्याच्या कातडीचं सरकारचं काय करायचं तर खाली डोकं वर पाय केलं पाहिजे. ह्या पद्धतीने संविधान मोडून काढणाऱ्या सरकारावर मी जाहीर निषेध करतो आणि गोरगरिबा विद्यार्थ्यावर न्याय मिळाला पाहिजे हे मनोगत व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने आज जर त्या ठिकाणी आम्ही जगबंदची हाक दिली, या सर्व पक्षीय लोकांनी येऊन एकत्रित बाजारपेठेतील व्यापारी संघटनांनी आणि सर्व पालकधारकांनी आम्हाला मदत केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.